नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज योग्य प्रमाण घेऊन सत्यनारायण पूजेसाठी लागणारा प्रसाद कसा करायचा ते दाखवते तुम्हाला. तर त्यासाठी साहित्य काय काय अगदी घेतलं आहे मोजून ते आधी बघून घेऊया. तर एक मी ही वाटी घेतली आहे, या वाटीचं प्रमाण घेऊन सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे. तर तुम्ही वाटीच्या प्रमाणात जर करणार असाल तर वाटी घ्या, किंवा मग किलोच्या प्रमाणात घेणार असाल तरीसुद्धा खाली व्हिडिओच्या खाली मी सगळं मोजमाप देणार आहे, ते बघून घ्या. तर ही वाटी मी घेतली आणि वाटीच्या प्रमाणात मी तुम्हाला सगळं दाखवते. त्याचप्रमाणे तुम्ही कितीही प्रमाणात, तुम्ही मोठ्या प्रमाणात, याच्यापेक्षाही कमी असं तुम्ही करू शकता. तर सगळ्यात आधी मी रवा सव्वा वाटी घेतलं, साखर सव्वा वाटी घेतली आणि तूप सव्वा वाटी घेतलं. बाकीचे ड्रायफ्रूट्सचे जे आहेत थोडे थोडे घेतलेले आहेत. आणि हे जे तुम्ही बघताय की नाही, हे वेलची जायफळाची पूड आहे. मी अशी करून ठेवते. एक 2-3 चमचे साखर आणि एक 20-25 वेलचीच्या तुकडे आणि थोडंसं जायफळाचा तुकडा घेऊन वाटून ठेवते. तर हे सगळं साहित्य मी असं सव्वा वाटीच्या प्रमाणात घेतलेलं आहे. तर आता हे 3 जे जिन्नस आहेत की नाही, हे 3 वाट्या झाल्या किंवा 4.25 वाट्या असं होतं. तर त्याच वाटीनी दूध घ्यायचं मोजून. अगदी 3 ते 3.5 वाट्या दूध घ्यायचं आणि पूर्णपणे दूधच घ्यायचं. सत्यनारायण प्रसाद करणार असाल तुम्ही तर दूध घ्या, किंवा दूध पाणी अर्धं घेतलं तरीही चालेल. तर एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि आता हे दूध मोजून घ्यायचं आहे. सगळं साहित्य अगदी मी इथे सांगते तसंच मोजून घ्या. तुमचा शिरा जो आहे तो अजिबात बिघडणार नाही, अगदी परफेक्टच बनणार. तुम्ही प्रसादाचा करा किंवा एरवी खाण्यासाठी जरी करणार असाल की नाही, तरीसुद्धा हेच माप घ्यायचं. आता प्रसादासाठी करायचं आहे म्हणून आपण सव्वा वाटीचं घेतलं. एरवी तुम्ही वाटी 2 वाट्या असं घेऊ शकता, म्हणजे जेवढं प्रमाण करायचं आहे त्याप्रमाणे. आता हे दूध घेतलं आणि दूध छान उकळायला ठेवलं आहे आणि आता कढईमध्ये तूप सगळं घालून घ्यायचं आहे. सव्वा वाटी तूप आहे. तुम्ही जर प्रसादासाठी करणार असाल तर सव्वा वाटी घ्या, किंवा मग तुम्ही असं वाटीनीच मोजून घेऊ शकता. पण सगळं प्रमाण जे आहे ते अगदी मोजूनच घ्यायचं. आणि प्रत्येक वेळेला जर तुम्ही असं मोजूनच घेतलं की नाही, तुमचा शिरा अजिबात बिघडणार नाही. कधी पातळ, कधी घट्ट, कधी कडक होतो, कधी एकदमच नरम होतो. असं होत असेल तर हे मोजमाप अगदी व्यवस्थित आहे. म्हणजे 1 वाटी जर तुम्हाला वाटीचा करायचा असेल तर 1-1 वाटी घ्यायचं. रवा 1 वाटी, साखर 1 वाटी आणि तूप 1 वाटी अशा प्रमाणे घ्यायचं. म्हणजे तुमचा शिरा जो आहे तो अगदी मऊ लुसलुशीतच होणार. आणि इथे मी रवा मोठा घेतलेला आहे. थोडासा शक्यतो मोठाच घ्या, कारण मोठा रवा घेतला तर तुमचा शिरा जो आहे की नाही तो अगदी मोकळा होणार. बारीक जर रवा घेतला तर थोडासा घट्ट होतो आणि चिकट होतो. त्यासाठी रवा शक्यतो शिरा करायचा तो अगदी मोठ्या जाडसर रव्याचाच करायचा. मी तर तसंच करते. तुम्ही असं एकदा ह्या प्रमाण घेऊन किंवा या पद्धतीने किंवा हा असा रवा घेऊन करा. खूप छान असं होतं. एक 10 ते 12 मिनटं छान रवा तुपावर तळून घेतला. तळून म्हणजे अक्षरशः फसफसतो तशा पद्धतीने तळून घ्यायचा, भाजत भाजत घ्यायचा. म्हणजे रवा जो आहे की नाही छान फुलून येतो त्याच्यामध्ये, म्हणजे अक्षरशः तो तळला जातो. आता ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे. रवा पूर्णपणे भाजून घ्यायचा आणि मग जे सुकामेवा घातला आहे की नाही आपण तो भाजून घ्यायचा आहे. अगदी त्याच्यामध्येच भाजून घ्यायचा, वेगळं भाजायची गरज नाही. आता एक केळं जे घेतलं होतं बारीक चिप करून घेतलेत तेही घालून घेते. आता केळं घातल्यावर मात्र फसफसायला लागतं बघा, कारण केळामध्ये ओलसरपणा असतो त्यामुळे. तर हा पूर्णपणे फसफसतं ते पूर्ण बंद होईपर्यंत आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे. म्हणजे केळं जे आहे ते त्यातलं पाणी सगळं निघून जातं. हे बघा, अशा पद्धतीने छान हे केळंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. म्हणजे तुपावर छान परतून घ्यायचं, तळून घ्यायचं केळ, म्हणजे अजिबात कडक राहत नाही. आता इथं मी साधंच केळ वापरलं आहे. तुमच्याकडे जर वेलची केळ मिळालं तर अगदी उत्तम. छान केळं हे परतून घेतलं, सगळं एकजीव झालं आहे बघू शकता तुम्ही. छान परत अगदी 7 ते 8 मिनिट मी परतून घेतलं
आणि आता यामध्ये उकळत ठेवलेलं दूध, बाजूला उकळतच ठेवायचं दूध. दूध उकळलेलं असेल तर गॅस कमी करा, पण दूध उकळलेलंच पाहिजे, अगदी उकळतच दूध पाहिजे. आणि थोडं थोडं घालायचं. बघू शकता, एकदम घातलं तर फसफसून वर येईल आणि अंगावर शितळे उडतील. त्यासाठी थोडं थोडं घालायचं. थोडंसं घालायचं, रवा फिरवून घ्यायचा चमच्याने, म्हणजे एका हाताने चमचा घ्या, एका हाताने दूध घ्या आणि थोडं थोडं करून घालून सगळं दूध ओतून घ्यायचं. हे मी सगळं दूध ओतून घेतलं. 4.25 वाट्या दूध घेतलं आहे मी यासाठी. हे अगदी प्रमाण बरोबर आहे. अजिबात तुमचं शिरा जो आहे तो बिघडणार नाही. अशा सेम प्रमाणात घ्यायचा. म्हणजे अगदी किलोचं प्रमाण जरी घेत असाल तर 1.25 वाटी, 1.25 किलोच्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात जर पूजा घालायची असेल तर अशाप्रमाणे घेऊ शकता. आता श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण शक्यतो सगळीकडेच घालतात. त्यासाठी प्रसाद हा लागतोच. तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही प्रसाद करून बघा. प्रसाद म्हणा किंवा यापुढे तुम्ही शिराही कराल तर अशा पद्धतीने जर केला की नाही तर शिरा अगदी मस्त मऊ लुसलुशीत होतो. आणि याच्यात जर केळं वापरलं नाही तर मात्र शिरा तुमचा 2 ते 3 दिवस टिकतो. आता थोडंसं मीठ घातलं, गोडाचा पदार्थ आहे त्यासाठी अगदी चिमूटभर मीठ घातलं. आता इथे मी केशर एक 3-4 काड्या भिजत घातल्या होत्या, ते थोडंसं घालते. त्याने थोडासा कलरही बदलतो आणि चव छान लागते, त्यासाठी घातलं आहे मी. तुमच्याकडे नसेल, ऑप्शनल आहे, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आपण देवासाठी प्रसादासाठी शिरा करतो म्हणजे सगळंच शाही झालं पाहिजे, त्यासाठी मी केलं आहे. आता साखर घालायची. दूध पूर्ण आटवून घ्यायचं आणि मग साखर घालायची. दूध अगदी पातळ असताना साखर घालू नका. रव्यामध्ये दूध पूर्ण आटूसपर्यंत हलवून घ्यायचं आणि रवा चांगला कोरडा व्हायला लागला की मग साखर घालायची. आता तुम्ही बघू शकता साखरेचं सुद्धा पुन्हा पाणी झालेलं आहे. तर हे पाणी जे आहे की नाही आता पुन्हा पूर्ण आटूसपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. थोडंसं झाकून ठेवायचं, छान वाफ येऊ द्यायची, पुन्हा हलवायचं. अशा पद्धतीने हा शिरा तयार करायचा आहे. थोडंसं वेळ देऊन करा म्हणजे तुमचा शिरा अगदी मस्त होणार. मी नेहमीच अशा पद्धतीने करते आणि नेहमीच मी वाटीचंच प्रमाण घेते. अंदाजे मी अजिबात घेत नाही, वाटीचं प्रमाण घेऊनच करते. एकतर तुम्हाला मग साखर, तूप आणि दूध, जे आपण दूध पाणी वापराल की नाही, अगदी बरोबर त्याचं प्रमाण येतं. आता हे जे मी साखरेचं पाणी झालं आहे की नाही, याला थोडंसं झाकून ठेवायचं आणि मग वाफ चांगली येऊ द्यायची. आता याच्यामध्ये जायफळ आणि वेलचीची पूड घातली, छान मिक्स करून घ्यायचं. आता बघू शकता तुम्ही पातळ एवढं झालं आहे की नाही, पूर्णपणे पाणी त्याचं साखरेचं झालेलं पाणी आहे ते आटवून घ्यायचं. म्हणजे छान मोकळा असा शिरा तुमचा तयार होतो. अगदी दाणेदार असा शिरा होतो. आणि त्याचसाठी महत्त्वाची टीप म्हणजे रवा जो आहे तो जाड घ्यायचा. एक 2-3 मिनिट झाकून ठेवायचं. आणि आता छान बघू शकता बाजूने तूप सुटायला लागलं आहे. साखरेचं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि मोकळा एकदम शिरा तयार झाला आहे. बघू शकता तुम्ही, अगदी लुसलुशीत हा शिरा होतो. हे बघा. आणि तुमचा हा शिरा जो आहे की नाही, अगदी 2 दिवससुद्धा मस्त असा राहतो, अजिबात खराब होत नाही. कारण आपण त्याच्यामध्ये दूध पूर्णपणे घातलेलं आहे आणि सगळं जे प्रमाण आहे ते अगदी प्रमाणशीरच घेतलेलं आहे. कितपत पाणी आटवायचं, कितपत दूध आटवायचं, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. व्हिडिओ अगदी पूर्णपणे बघा, अगदी न स्किप करता बघा. वाटल्यास तुम्ही सेव्ह करून ठेवा, अगदी डाउनलोड करून ठेवला तरी चालेल. त्यामुळे काय होईल, तुम्हाला बघा करायच्या वेळेला पटकन लिंक ओपन करता येईल आणि हा शिरा करता येईल. अगदी 2-4 वेळा केलं की तुमच्या लक्षात येईल. पुन्हा थोडंसं झाकून घेतलं आणि पुन्हा एकदा एक छान वाफ आणायची. थोडंसं मला पाणी दिसलं त्याच्यामध्ये म्हणून पुन्हा झाकून ठेवलं आहे. आणि बघू शकता मस्त असा मोकळा असा शिरा तयार झाला आहे. अगदी तुम्ही किलोच्या 2 किलोच्या प्रमाणात करा, हेच प्रमाण ठेवा. अगदी मस्त असा हा शिरा तयार होतो. अगदी कुणीही कराल, इतकी साधी सोपी रेसिपी आहे. बघू शकता मऊ लुसलुशीत आणि अगदी ओठाने खावा असा शिरा हा तयार होतो. सुकामेवा जो आहे तो तुम्ही कमी जास्त प्रमाणात घालू शकता किंवा अगदी नाहीच घातला, फक्त केळं घातलं तरीसुद्धा हा इतका मस्त शिरा होतो ना.
शिरा आपला पूर्ण तयार झाला. आता आपण प्रसादासाठी काढून घ्यायचा आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, इतका मोकळा झालेला, अजिबात चिकट झालेला नाही. हेच त्याचं कारण आहे की रवा जो आहे तो मोठा घेतलेला आहे मी. आणि मी नेहमीच शिरा करताना रवा मोठा वापरते. बारीक रव्यापासून मी शिरा बनवत नाही. अगदी असा मोठाच ठेवते, म्हणजे अगदी मऊ लुसलुशीत आणि मोकळा मोकळा शिरा तयार होतो. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.